नमस्कार, गुड मॉर्निंग. मी रुही स्वागत करते आजच्या ब्लॉगमध्ये. ही माझी नाटा पण गुड मॉर्निंग करते. आता आजचा दिवस कसा होता चला तर मग पाहूया. आता सकाळ सकाळ उठल्याने त्याच्यानंतर नावावरून घेतल्यानंतर स्वतःचं मी घेतली आता उडदाची आमटी शिजायला. तोपर्यंत माझा नमा बसला किचनवर आणि माझी नाटा बसली इकडं. उडदाची आमटी त्याच्यात दुधाचा टोप होता, म्हटलं दुसरा टोप घेऊन चहा करण्यापेक्षा दुधाच्याच टोपमध्ये चहा केला. मसाल्यासाठी मिरच्या काढायला वाटण्यासाठी काढायला गेले तर माझी नाटा बसली फ्रीजमध्ये जाऊन बसायला लागते तिला. बघते काय 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 बघायचे ते बघते. हे काढले वाटण, हे वाटण किचन असंच ठेवले, याचा अर्थ असा नाही की मी ते तसंच घालणार. हे स्वच्छ धुवून घेणार आणि मग ते वाटून घेणार. तर तसंच टाकले. आता दूध भरून दिलं किटलीत का तर माझे पप्पा जाणार होते दूध घेऊन डेअरीला. दूध दिलं भरून. तोपर्यंत तर सगळंच व्यवस्थित कसं चालणार. तोपर्यंत आणला माझ्या नामाने घरात पसारा आणला. पडला धडपडला तरी पसारा घरातच आणला पाहिजे. आता ही माझी नटा बघती. आता दादा काय करतो माझा नामा, मी जिथं असेल तिथं पसारा घालणार नाही असं होणारच नाही. इकडं वाटण उडदाची आमटी शिजायला घातलेली आहे. त्याच्यानंतर मग पुढं काय करायला घेतलं तर माझ्या नटाने सांडला मसाल्याचा डबा. असं सगळंच व्यवस्थित होईल रोजच असं काही होणार नाही. तसंच मीनं सांडला मसाल्याचा डबा. आता तो मसाला खाली पडलेला तर वायाच गेला, पण ते तिखट डोळ्याला लागलं म्हणजे इजा. ते बाहेरचा खालचं ठेवलं भरून आणि मसाल्याचा डबा तसंच वरती उचलून ठेवला. म्हटलं नंतर न करता येईल त्याचं स्वर्ण इकडे घेतल्या भाकरी करून म्हणजे. आणि मला जायचं होतं जरा बाहेर. तेवढ्यात नटाचा खाऊ शिजायला टाकला आणि म्हटलं ते ही भांडी घासून घ्यावा. हा पसारा काही रोजचाच पसारा, रोज पसाराच असतो पण वेगवेगळ्या प्रकारचा पसारा असतो. मग जरा ही म्हटलं आवरून घ्यावा. पाणी आलं, खिडकी पुसून घेतली आहे आणि मग किचन घेतला क्लीन करून. भांडी घासून रोज पाणी संपू नाही तर नाही संपू, मी रोजच्या रोज पाणी भरून ठेवते. कधी कधी नळाला कंटिन्युअस पाणी असतं. हे पाणी प्यायचं आहे आमचं सगळं पाईपलाईनीचं. तरी पण मी नळाला पाणी असतं, पाणी संपत नाही भरलेलं तरी मी ते भरते. लागलीच पटपट कपडेही धुवून घेतले. बाकीचं सगळं घरातली कामं उरकले आणि मी चालले ते माझ्या मावशीकडं. माझी मावशीची यात्रा आहे. मग मी चालले, मी नमा आणि माझी नटांना माझे पप्पा चाललो मावशीच्या इकडे यात्रेला. ऊन बऱ्यापैकी झालं होतं पण हवा होती त्याच्यामुळं ऊन काही जाणवत नव्हतं. हे आमच्या रस्त्याने वाहणारा ओढा, पाटाला पाणी असलं ना मग ओढ्याला पण पाणी येतं. आता एवढ्या उन्हाळ्यात कोणत्याच ठिकाणचा ओढा वाहत नाही, पण जिथं पाटाला पाणी हे गोधड्या धुतलं देवांनी. ऊन स्पष्ट जाणवते. असं लवकर जरी घराच्या बाहेर निघालं ना तरी हे ऊन म्हणजे ऊनच आहे. आता हे समोर आहे आमच्या रोकडोबा महाराजांचं मंदिर, आमचं ग्रामदैवत रोकडोबा महाराज. ह्याला बाहेरूनच म्हणजे गाडीवरूनच घेतलं दर्शन रोकडोबा महाराजांचं आणि आम्ही चाललो मावशीच्या इकडे. माझे पप्पा आम्हाला तिथे सोडून कामाला जाणार होते. तिथं आल्यानंतर होती त्यांची मांजर. ती मांजर छानपैकी गारव्याला बाथरूमच्या कोपऱ्यात बसली होती. तिला उठवायला गेलं, काही करत नाही, पण नवीन माणसाला पाहून जरा भीती वाटते मला. चावली बिवली तर मला भीती वाटते, पण माझी नटा बघा काय करते, खेळती तिच्याबरोबर, हात लावते. पहिल्यांदा हात लावू का नको बघते काय करते का काय. नंतर ना ती त्या मांजरीला बघून हे केलीच. अशी काय मांजर आमच्या घरी नाही आहे, त्याच्यामुळे माझ्या नटाला बघून जरा बरं वाटलं. जरा नवीन माणसं होती तिथं, त्याच्यामुळे ती जरा नव्हती कम्फर्टेबल. तिकडे गेल्यानंतर तिची फ्रॉक बदलली मी
जाताना छान फ्रॉक घालून गेले होते. आता परत माझे पप्पा आम्हाला सोडून गेले कामाला. मग माझा भाऊ आला होता यात्रेला घेऊन. त्याला म्हटलं मग मला पण घरी सोड ना. मग तो आला होता आम्हाला सोडवायला. मग घरी येता येता गाडीवरून घेतलेले हे दृश्य घाटाचं. सगळे एवढं ऊन आहे तरी हा नादच असतो बैलगाड्याचा. तरी हे माणसं आल्यातच आहे. म्हणजे दिवस मावळतीला गेला तरी ऊन हे असतंच आहे. मग गाडा, बैल, गाडे मालक, यात्रा पाहणारी माणसं, ही बैल, हे सगळं आता गावाकडंच पाहायला भेटतं. त्यासाठी यावं लागतंय गावाच्या जत्रेला. तिथून निघालो आहे घरी. माणसं, यात्रा, गाडा, ही संस्कृती आजही गावाला टिकून आहे. जेवढी माणसांवर प्रेम करतात तेवढी जनावरांवरही प्रेम करतात. खास करून बाई हे आहे तुकाई मातेचं मंदिर, पांडवकालीन मंदिर आहे. 5 पांडवांनी बांधलेले एका रात्रीत, अशी व्याख्यायिका आहे. आणि ह्या मंदिराचा ब्लॉग माझ्या यूट्यूब चॅनलवर ऑलरेडी आहे, तो नक्की पहा. घरी आले, बाकीची कामं उरकली आणि ही घेतली डायरी नोट डाऊन करायला. या डायरीत काय लिहिते हे मी एक दिवस नंतर नक्की सांगेल. आणि ही माझी नटा, तिला लई खेळू वाटलं होतं, खेळती हसती कुक माझी बबी. सारं टेन्शन एकीकडं, माझ्या बबीचा हसणं एकीकडं. चिडचिड, दिवसभराच्या कामाने चिडचिड होती, माणूस वैतागतं, सगळं होतं. कधी कधी राग मुलांवरही नुकतो. नंतर ना असं वाटतं ओगाचंच ओरडलं ना. त्याच्यात त्यांची बिचाऱ्यांची काहीच चूक नाही. चूक असते दुसऱ्यांची, राग आलेला असतो दुसऱ्यांच्यामुळं, आणि निघतो मात्र मुलांवर. ते माझंच असं होतं का तुमचंही होतं हे नक्की सांगा. नटा दादाला बघते, तिचा दादा झोपलाय, तिला काही झोप येईना. आरशात चेहरा पाहायचा आहे तिला. ओढती तिथलं ते लॉक. आता तिला कोणत्या वस्तू सोडू करू उतरू असं होतंय. आणि माझ्या नटाकडं पाहिलं का मला खूप भारी वाटतं. छान आहे ना माझी नटा. अशी देव करूच, अशी लेक सगळ्यांना मिळून. ब्लॉग कसा वाटला हे नक्की सांगा कमेंट करून. जरा माझ्या आज दिवसेंदिवस जरा काही दिवस माझी तब्येत बरोबर नाही आहे.